नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी एडला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज नावाचा विषय आहे, त्या विषयातील भारतीय महिलांचा इतिहास आणि सद्यस्थिती, हिस्ट्री ऑफ इंडियन वुमेन अँड प्रेझेंट स्टेटस याविषयी माहिती घेऊ. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए मेडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते. चला तर पाहूया भारतीय महिलांचा इतिहास आणि सद्यस्थिती, हिस्ट्री ऑफ इंडियन वुमेन अँड प्रेझेंट स्टेटस. प्रस्तावनेमध्ये बघा, भारतातील महिलांचा इतिहास अत्यंत व्यापक आणि परिवर्तनशील आहे. प्राचीन काळात स्त्रियांना उच्च स्थान होते. मध्ययुगात त्यांच्यावर अनेक बंधने लादली गेली आणि आधुनिक काळात त्या आपल्या अधिकारांसाठी लढा देत आहेत. आज महिलांनी शिक्षण, राजकारण, अर्थव्यवस्था आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली असली तरी त्यांना अजूनही अनेक सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आता प्राचीन भारतातील महिला, ऋग्वेदकालीन व उत्तरवेदकालीन कालखंड. वेदकालीन काळात महिलांना समाजात उच्च स्थान होते. शिक्षण, राजकारण आणि धार्मिक विधींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. गार्गी, मैत्री आणि अपाला या विदुषींनी तत्त्वज्ञान आणि वेदशास्त्रात योगदान दिलेले आहे. स्त्रियांना विवाह, संपत्ती आणि धर्माच्या बाबतीत स्वातंत्र्य होते. त्याच्यानंतर मध्ययुगीन भारतातील महिला, इसवी सनाच्या 7व्या ते 18व्या शतकापर्यंत. तर 7व्या ते 18व्या शतकापर्यंत मध्ययुगीन भारतातील महिलांची स्थिती कशी होती ते पाहू. इस्लामी आणि राजपूत काळात महिलांवरील बंधने वाढली. सती प्रथा, बालविवाह आणि पर्दा पद्धती यासारख्या रूढी प्रचलित झाल्या. स्त्रियांना शिक्षण आणि सामाजिक सहभागापासून दूर ठेवण्यात आले. तरीही काही स्त्रियांनी प्रतिकूल परिस्थितीतही उल्लेखनीय कार्य केलेले आहे. जसे राणी लक्ष्मीबाई इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली. रजिया सुलतान, दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली पहिली महिला सुलतान. मीराबाई आणि अहिल्याबाई होळकर सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात योगदान दिलेले आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे ब्रिटिशकालीन भारतातील महिला 18व्या ते 20व्या शतकापर्यंत. सामाजिक सुधारणा आणि शिक्षण. राजा राममोहन राय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्त्री शिक्षण आणि सती प्रथेविरुद्ध लढा दिला. महर्षी धोंडो केशव कर्वे आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाला चालना दिली. इसवी सन 1850 नंतर स्त्रियांना शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली. स्त्री हक्क आणि सुधारणा. 1856 विधवा परवानगी कायदा लागू. 1929 बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू. 1917 भारतातील पहिला स्त्रीवादी संघटनात्मक लढा सुरू. 1950 स्वातंत्र्यानंतर संविधानाने महिलांना समान अधिकार दिले. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर भारतीय महिलांची स्थिती 1947 ते आजपर्यंत. कायदेशीर सुधारणा आणि अधिकार यामध्ये बघूया. भारतीय संविधानाने महिलांना समानता, शिक्षणाचा हक्क, कामाचा हक्क आणि संपत्तीवरील हक्क दिला. हिंदू विवाह कायदा 1955 विवाद, समानता आणि घटस्फोटाचे अधिकार दिले. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 हुंडाबळी रोखण्यासाठी हा कायदा करण्यात आला. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 महिलांना सुरक्षित गर्भपाताचा अधिकार देण्यात आला. लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013 कार्यस्थळी महिलांचे संरक्षण करणारा कायदा. त्याच्यानंतर महिलांची प्रगती आणि योगदान, राजकारण आणि नेतृत्व. श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. श्रीमती प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. श्रीमती निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री. 2019मध्ये महिलांसाठी 33% आरक्षण विधेयक सादर. शिक्षण आणि विज्ञान. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स अंतराळवीर म्हणून जागतिक स्तरावर परिचित झाल्या. किरण मजुमदार-शाह बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील महत्त्वाचा स्तंभ. साक्षरता दर 1951मध्ये 8.9% होता, जो 2021 पर्यंत 77% वाढला. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. महिलांचे कार्यक्षेत्रातील प्रमाण 30% वाढले आहे. फाल्गुनी नायर, नैका आणि किरण मजुमदार-शाह बायोकॉन यांनी उद्योग क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. महिला बचत गट, सेल्फ हेल्पिंग ग्रुप आणि स्टार्टअपमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे. महिला सुरक्षेवरील प्रयत्न. निर्भया प्रकरणानंतर कडक कायदे लागू झाले. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015मध्ये सुरू करण्यात आली. कार्यस्थळी महिलांसाठी विशाखा गाईडलाईन्स लागू करण्यात आल्या. 2023मध्ये संसदेत महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर झाले. सध्याच्या भारतीय महिलांसमोरील आव्हाने. नंबर 1 लैंगिक भेदभाव आणि हिंसा. 2021मध्ये भारतात दररोज सरासरी 86 बलात्काराच्या घटना घडल्या. घरगुती हिंसाचार, मानवी तस्करी आणि ऑनर किलिंग सारख्या समस्यांमध्ये वाढ. मुलींच्या जन्मदरात अजूनही असमानता. स्त्रीभ्रूण हत्या, त्यामुळे लिंग आधारित गर्भपात केला जातो. आर्थिक असमानता. महिलांचे रोजगार क्षेत्रातील प्रमाण 33%पेक्षा कमी आहे. वेतन असमानता. पुरुषांच्या तुलनेत महिलांना 30% ते 40% कमी वेतन मिळते. त्याच्यानंतर महिला उद्योजकांचे प्रमाण 14% असून त्यांना वित्तीय मदतीची कमतरता आहे.
सामाजिक आणि आर्थिक बंधने. स्त्रियांवर अजूनही परंपरागत मर्यादा लागू असतात. अनेक ठिकाणी शिक्षण आणि रोजगारांच्या संधीवर बंधने आहेत. काही क्षेत्रात महिलांना नेतृत्वाची संधी दिली जात नाही. त्याच्यानंतर 6वं आहे भारतीय महिलांचे भविष्यातील योगदान आणि दिशा. शिक्षण आणि तंत्रज्ञान स्टेम, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स क्षेत्रात अधिक संधी देण्यात यावी. राजकारण आणि धोरण निर्मिती, महिलांना अधिक प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे. स्त्री सुरक्षेसाठी सुधारित कायदे आणि धोरणे. डिजिटल सुरक्षा, सायबर गुन्हेगारीविरोधी उपाययोजना करणे आवश्यक आहे. आर्थिक स्वायत्तता, अधिक महिला उद्योजक आणि आर्थिक स्वतंत्रतेला चालना देणे आवश्यक आहे. निष्कर्ष, भारतीय महिलांनी हजारो वर्षांच्या संघर्षानंतर अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. शिक्षण, विज्ञान, राजकारण आणि अर्थव्यवस्थेत त्यांचे योगदान मोठे आहे. तरी अजूनही महिलांना समाजातील असमानता, हिंसा आणि आर्थिक बंधनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे आणि महिलांना संधी मिळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. महिलांच्या सहभागाशिवाय भारताचा सर्वांगीण विकास शक्य नाही. म्हणूनच स्त्री समानतेकडे वाटचाल ही फक्त महिलांची नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.